माझ्या काही नाईलाजाने पराभूत झालेल्या माझ्या गेल्या निवडणुकीतल्या उमेदवारांना सुद्धा बोलवलं होतं. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. जिल्हा प्रमुखांबरोबर चर्चा करतोय, खासदारांबरोबर करतोय, आता एक कार्यकर्ते आले त्यांच्याबरोबर करतोय. पण विशेष म्हणजे गेल्या 4-5 दिवस मला माझ्या शिवसेनेतल्या विशेषतः आदिवासी आणि आदिवासी समाजात काम करणाऱ्या जनतेने, माझ्या शिवसैनिकांनी विनंती केलेली आहे. त्याच्यामध्ये एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे आहेत, ते शिवसेनेसोबत आहेत. त्यांनी सुद्धा मला विनंती केली. त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. काल आमच्याकडे आमच्या पडवी आले होते, ज्यांना विधान परिषदेवरती संधी दिलेली आहे. निर्मलाताई गावित आल्या होत्या, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा त्यासुद्धा आल्या होत्या. असे बरीच लोक. त्याच्यानंतर NT ST ह्या सगळ्या समाजातल्या यांनी सुद्धा विनंती केलेली आहे की पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे. आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासीसुद्धा केवळ आदिवासी नाहीत तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात. तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा, विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही आग्रह केला मला, त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे. पण हा पाठिंबा देण्यामागे मी पुन्हा सांगतो, कोणताही दबाव, कोणताही कारण नाही तर आत्ताचे जे राजकारण सुरू आहे हे राजकारण पाहिलं तर मी पाठिंबा द्यायच्याऐवजी विरोध करायला पाहिजे. पण शिवसेनेने कधीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोत्या मनाने विचार केलेला नाही. ज्या वेळेला प्रतिभाताई राष्ट्रपती पदासाठी किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी नाव आलं तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार केला आणि प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. प्रणवदादांना सुद्धा एक योग्य व्यक्ती तिकडे विराजमान होते म्हणून त्यांना सुद्धा पाठिंबा दिला होता. आणि त्याच परंपरेमध्ये मी या समाजातील जे आमचे कार्यकर्ते आहेत आणि अनेक ज्या काही संघटना आहेत त्यांनी जो एक प्रेमाचा आग्रह माझ्याकडे केला, त्या आग्रहाचा आदर करून शिवसेना राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदीजींना पाठिंबा देत आहे हे मी आज जाहीर करतोय. याच्या पुढे मला वाटतं संजयजी आणि अनिल आहे तिकडे बसलेले, दिवाकरजी आहेत, हे आपल्याशी आणखीन काही बोलू इच्छितात. पण मी मात्र इथून निघतो कारण पुन्हा खरी लोक माझी बी बोलू. हिंदी में पंचायत काय होते, ज्या वेळेला शेवटी भावनेने बोलतो ना तेव्हा पटकन दुसऱ्या भाषेत बोलणं अवघड जातं. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, उगाच काहीतरी आव्हाने आणत. मैंने अभी जो बात कही मराठी में कही, मैं हिंदी में दोहराता हूँ. आप सभी लोग जानते हो कि आने वाले कुछ ही दिनों में हिंदुस्तान की राष्ट्राध्यक्ष मतलब राष्ट्राध्यक्ष के लिए चुनाव होने जा रहा है. जिस तरीके से खबरें फैल रही है उसमें कोई सच्चाई नहीं है. जैसे कि मेरे ऊपर हमारे सांसद लोगों ने एक प्रेशर लाया है, कुछ लोगों ने एक प्रेशर टेक्निक्स या टेक्निक या कुछ किया है. ऐसे कोई दबाव में मैं बात नहीं कर रहा हूँ. लेकिन मेरे शिवसेना के जो मेरे अपने लोग हैं जो आदिवासी हैं और आदिवासी समाज में जो काम कर रहे हैं, मैंने जो बात कही कि जैसे हमारे शिवाजीराव ढवळे एकलव्य संगठना उसके वो प्रमुख हैं, हमारे नए विधान परिषद सदस्य आमशा पडवी, उन्होंने तो कहा कि अब तक किसी ने भी परिषद में आदिवासी व्यक्ति को स्थान नहीं दिया था. पता नहीं मुझे सच्चाई हो सकती नहीं. मैंने तो उनको एक कार्यकर्ता और अच्छा कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता इसलिए मैंने वो विधान परिषद की जगह थी वो दे दी. फिर हमारी निर्मलाताई गावित है, बहुत सारे लोग हैं, पालघर जिला परिषद की अध्यक्षा हैं. बहुत सारे लोगों ने मुझे कहा कि पहली बार हमारी एक महिला भगिनी आदिवासी समाज से देश का जो सर्वोच्च पद है उसके ऊपर विराजमान होने जा रही है. तो मैंने भी यही सोचा कि सारे लोग अगर प्यार से मुझे कुछ कह रहे हैं तो उनकी भावनाओं का आदर करना चाहिए. और उस भावना का आदर करते हुए आज मैं जाहिर करता हूं कि आने वाले इस राष्ट्रपति या राष्ट्राध्यक्ष चुनाव के लिए शिवसेना द्रौपदी जी को हमारा अपना समर्थन दे रही है. ऐसे देखा जाए तो राजनीति जो आज महाराष्ट्र में चल रही है, मुझे तो विरोध करना चाहिए था. नहीं, ये भाजपा की है, मुझे विरोध करना चाहिए. इतने छोटे मन का मैं नहीं हूँ. जैसे आपने देखा होगा कि पिछले कुछ साल पहले भी
प्रतिभा ताई पहली बार एक महिला, और वो भी महाराष्ट्र से, कांग्रेस ने डिक्लेयर किया था। हमें तो विरोध करना चाहिए था, लेकिन बाला साहब तब थे, उन्होंने कहा कि नहीं, मेरी एक महाराष्ट्र की महिला और एक महिला वहाँ विराजमान होने जा रही है, तो मैं विरोध नहीं करूँगा। फिर बात आई प्रणव दा की, तब भी बाला साहब जी ने कहा था कि नहीं, देश की प्रतिमा ऊंची रखने के लिए एक काबिल व्यक्ति है, प्रणव दा एक काबिल व्यक्ति है, तो पक्ष में बीच में नहीं लाऊंगा, पार्टी की राजनीति में बाजू में रखूंगा। और शिवसेना ने उस वक्त भी प्रणव दादा को समर्थन दिया था। वही परंपरा कायम रखते हुए मुझे जो मेरे कई सारे आदिवासी शिवसैनिक माता और बहनों ने भी कहा था कि रिक्वेस्ट की कि अगर आप समर्थन देंगे तो हमें खुशी होगी, तो उनकी जो भावना है उसका आदर करते हुए मैं द्रौपदी जी को शिवसेना की ओर से समर्थन देता हूं। और आने वाले समय में जब वो राष्ट्राध्यक्ष बनेगी तो मेरी यही इच्छा और शुभेच्छा शुभकामना है कि हिंदुस्तान जो आज की स्थिति में चल रहा है उससे उभर कर आगे बढ़े और एक समर्थ देश पूरे विश्व के सामने आए। यही मेरी शुभकामना है। सबको धन्यवाद देता हूँ। और आगे संजय जी और अनिल जी कुछ कहना चाहते हैं तो वो अपनी बात रखेंगे, लेकिन मैं निकलता हूँ क्योंकि मेरे यहाँ घर में भी अभी लोग कुछ आए हुए हैं, उनको मिलने के लिए। राजनाथ सिंह यांचा फोन तुम्हाला आला होता, त्यात तुम्ही भडकले होते, तुम्ही काही किस्सा झालाय, तुम्ही साहेब तू असा इकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त आणि फक्त शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे असं स्पष्ट केलेलं आहे। मराठी आणि हिंदीत त्यांनी प्रतिक्रिया राष्ट्रपती पदाबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आता स्पष्ट केलं आणि त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे, ती मांडलेली आहे, ती पक्षाला बंधनकारक आहे। मी एक दुसऱ्या विषयाकडे आता येतोय। काल सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आली होती, 39 आमदार जे वेगळे गेले आहेत त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्यासंदर्भात ही याचिका होती, बरोबर आहे। त्यानंतर जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्याच्यावरती काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की त्या संबंधित गटाला दिलासा दिलेला आहे किंवा त्यांची भूमिका मान्य केलेली आहे। हा पूर्णपणे संभ्रम। उलट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रामण्णा यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, राज्यघटनेतील घडामोडींशी हा संबंधित आहे। आणि जेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा जस्टिस रामण्णा यांनी सांगितलं की तुम्ही आता ह्याच्यात आर्ग्युमेंट करू नका, आम्हाला हे ऐकायचं आहे, त्यासाठी आम्ही वेगळं घटनापीठ स्थापन करू आणि आम्ही ऐकू। तोपर्यंत परिस्थिती जैसे थे स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेला आहे। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। विधानसभा अध्यक्षांना कोणतीही कारवाई करता येणार नाही, ॲक्शन घेता येणार नाही, निर्णय घेता येणार नाही या संदर्भात जोपर्यंत सुनावणी सुरू होत नाही आणि संपत नाही। त्याच्यामुळे हे दिलासा हा शब्द चुकीचा आहे। आज शिवसेनेच्या वतीनं जनरल सेक्रेटरी महासचिव सुभाष देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने जे काल जी भूमिका घेतली त्या संदर्भात अवगत केलेलं आहे की अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्याच्यात सुनावणी व्हायची आहे आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल। तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद हे बेकायदेशीर आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्यांना शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये, फार तरी सरकार काळजीवाहू असेल तोपर्यंत, आणि कोणतंही लाभाचं पद, कोणती शपथ मंत्र्यांना देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल
अशा प्रकारचं शिवसेनेकडून एक सविस्तर निवेदन आणि भूमिका महाराष्ट्राच्या राज्यपालांना आज देण्यात आलेलं आहे आणि राज्यपालांना आम्ही विनंती केलेली आहे की कोणतंही घटनाबाह्य कृत्य यापुढे राजभवनातून होणार नाही किंवा आपल्या माध्यमातून होणार नाही याची ग्वाही महाराष्ट्राला आहे. जे झालं ते झालं, पण शेवटी ही कायद्याची लढाई आहे आणि ती चालू राहील. म्हणून हे सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे आणि मंत्रिमंडळ जे लटकून पडलेलं आहे ते त्याचमुळे अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही. जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर ते घटनेचा द्रोह ठरेल, ही घटनाविरोधी ठरेल. अशा प्रकारचं आज एक निवेदन राज्यपालांना शिवसेनेकडून दिलेलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. राऊतसाहेब, पण ज्यावेळेस पहिली सुनावणी झाली त्यावेळेसही सर्वोच्च न्यायालयानं स्टेटस को मेंटेन केला होता. त्यानंतरही नवं सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला. तर आता तुम्ही असं म्हणतायत की पुन्हा एकदा स्टेटस काल सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी हस्तक्षेप केलेला आहे, लक्षात घ्या. चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस रामण्णा यांनी हस्तक्षेप करून या संदर्भातली संपूर्ण सुनावणी आता त्या स्वतंत्र खंडपीठापुढे होईल. तोपर्यंत कोणतीही ॲक्शन विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा राज्यातील इतर काही घटनात्मक पदावरील व्यक्ती असतील असं मी मानतो, पीठासीन अधिकारी असतील, त्यांनी करायची नाही, या स्पष्ट सूचना आहेत. आणि मला असं वाटतं आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे आणि भविष्यामध्ये जो सुनावणी सुरू होईल तेव्हा सत्य, कायदा, नियम समोर येईल. धन्यवाद. ये हिंदी में बताइए, इम्पोर्टेंट विषय है जो आपने पत्र दिया है. देखिए, कल देश के सुप्रीम कोर्ट में शिवसेना की तरफ से जो पिटीशन था 39 जो एमएलए है उनके डिस्क्वालिफिकेशन के बारे में, उसके ऊपर जो बात सरकार की तरफ से रखी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जी ने, हमारी तरफ से भी बात रखी गई कपिल सिब्बल जी ने. सुनने के बाद चीफ जस्टिस ऑफ इंडिया रामण्णा साहब ने ये बताया कि अब ये बंद करिए, सब जो स्टेटस को है मेंटेन करिए. इस बारे में जो आदेश है विधानसभा स्पीकर को दिया गया है कि आप कुछ नहीं कोई एक्शन लेगा और एक स्वतंत्र बेंच खंडपीठ की स्थापना होगी. ये बहुत पेचीदा मामला है, उसमें भारतीय राज्य घटना के बहुत से मामले सामने आ जाएंगे, 10th शेड्यूल के मामले सामने आ जाएंगे. तो बात स्वतंत्र तरह से सुनी जाएगी और बाद में निर्णय होगा. तब तक कोई एक्शन न हो. उसके बाद आज शिवसेना की तरफ से हमारे शिवसेना के महासचिव सुभाष देसाई जी ने राज्यपाल को अवगत किया है एक पत्र देकर कि ये पूरी सरकार गैरकानूनी है, घटना विरोधी है, नियमबाह्य है. तो इस सरकार को चाहे मुख्यमंत्री हो या चाहे सरकार हो काम करने का कोई अधिकार नहीं है. अगर ये सरकार में कुछ मंत्री आते हैं और शपथ लेते हैं, 39 जो एमएलए है उसके बारे में बोल रहा हूँ, तो वो भी गैरकानूनी होगा और घटना के साथ छेड़छाड़ होगी. तो हमने कहा कि आप ये घटना के साथ इस प्रकार की छेड़छाड़ मत होने दीजिए. जो भी लोग हैं जो रेम्यूनरेटिव पोस्ट है उसके बारे में हमने ये पत्र दिया है. धन्यवाद. राउत साहब, एक और सवाल है. खबरें आई है कि राजनाथ सिंह साहब ने फोन किया था उद्धव ठाकरे जी को राष्ट्रपति चुनाव को लेकर. उसमें उन्होंने धार्मिक तंज जो है वो बात करते हुए कहा, जिसमें उन्होंने कहा कि सलाम वालेकुम उद्धव साहब. उसमें उद्धव साहब नहीं, शायद उसने महबूबा मुफ्ती जी को फोन लगाया होगा, गलती से यहाँ लगा. नाही राऊत साहेब, हेच मराठीमध्ये विचारायचं होतं की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यावेळेस जे काही संभाषण झालं माझ्याकडे याविषयी माहिती नाही. या उद्धव माजी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी बरोबर त्या आहे. संदर्भातला सांगितलेला किस्सा, कदाचित त्यांना अशी महबूबा घटना मुफ्ती खरंच यांना काही फोन घडली लावायचा आहे. असेल, कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या. चुकून ऑपरेटरनी मातोश्रीवरती फोन तर लावला. म्हणजे असं काही घडलं आहे का? माझ्याकडे माहिती नाही. उद्धवजीने जर सांगितलं असेल तर ते खरं असेल. सर, इम्तियाज जलील म्हणतायत की औरंगाबादात तिचं नामांतरण केलेलं आहे, ते जर मागे घेतलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यावरच इंटरप्रिट करून पत्र दिले आपण. नक्कीच. Yes. पण राजभवनातून काही त्यावर आपल्याला
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत सुद्धा उपस्थित होते, अनिल देसाई पण उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. सगळ्या शिवसैनिकांसाठी, शिवसेना पक्षाच्या नेत्यांसाठी ते लागू असेल असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर संजय राऊत बोलले.